शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे आक्रमक नेते बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. अमरावतीत शुक्रवारी होणाऱ्या त्यांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः या आंदोलनासाठी वापरण्यात आलेल्या जय श्रीराम कब मिलेगा हिंदू किसान को दाम या घोषवाक्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे. सुरुवातीला या संदर्भात रॅली काढण्याचे नियोजन होते, मात्र आता ती रॅली रद्द करण्यात आली असून केवळ उपोषणावरच लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपोषणाबाबत महत्त्वाची बाब म्हणजे हे आंदोलन केवळ सरकार विरोधी नसून ते प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीबद्दल शासनाचे आभार मानण्यात येणार आहे. उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे. या उपोषणाचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कृतज्ञता सोहळा. पूर्वी झालेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात ज्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, रस्त्यावर उतरून संघर्ष केला किंवा आर्थिक मदत व इतर स्वरूपात पाठिंबा दिला, अशा सर्व शेतकरी, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टरमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचे प्रतिकात्मक चित्रण आणि आक्रमक घोषवाक्य यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो असलेले हे पोस्टर आंदोलनाची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.